गुड मॉर्निंग सर्वांना, सीताराम. तर आज मी बनवित आहे गुळ आंबा. त्याच्यासाठी असे ताजे लसलस मोठे मोठे आंबे यायलेत बाजारमध्ये. असे गच्च बघून आंबे घ्यायचे. बघा किती मोठे. तर हे आंबट आंबे नाहीत, गुळचट आंबे आहेत, गोडच कैऱ्या आहेत ह्या. आणि असे छिलून घ्यायच्या, पुन्हा मस्त खिसून घ्यायच्या. त्याला घायचं नाही, धुतलं तर नासतो, ते वर्षभर राहत नाही आपला गुळ आंबा. आता टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे मी. आणि ह्याला चांगला आपण गाजराचा हलवा जसा करतो तसंच पूर्ण ह्याच्यातलं पाणी एकदम ड्राय होऊ द्यायचं. तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ सोडायचा आहे, नाहीतर आपला गुळ आंबा जास्त दिवस टिकत नाही आहे. आणि एकदम असं खरपुसल्याने भाजून घ्यायचा तुपामध्ये, सगळं पाणी सगळं हे होऊन. आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी घरचा गूळ आहे, जे आपल्या केमिकलचा गूळ नाही आहे, गावरान गूळ आहे. त्याच्यामुळं थोडासा काळपट दिसतो. आणि ह्याच्यातलं चांगलं पाणी सुकूस तर एकदम असं घट्ट प्रकारे होऊस आपले जाम टाईप होऊस त्याला चांगलं पकून घ्यायचं आहे. बघा आता किती छान पकलेला आहे माझा गुळ आंबा. आणि वर्षभर टिकतो आपण नीट ठेवलं तर. खरकट बिरकट ह्याच्यामध्ये चमचा घालायचा नाही, एकदम फ्रेश धुतलेला चमचा वापरायचा. आणि बघा किती छान झालेला आहे. कसा वाटला काय नाही कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. या मग सर्वजण गुळ आंबा खायला. सबस्क्राईब द माय चॅनल.